न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांच्या दर्शनासाठी आज खासदार सुप्रिया सुळे आपल्या बरोबर आहेत। त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या युद्धासाठी त्या किती सज्ज आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, लोकसभा आटपली आहे, आता विधानसभेची लढाई सुरू झाली आहे। तुम्ही मैदानात उतरला आहात, महाराष्ट्रभर फिरता आहात, कसा तुमचा अनुभव आहे, काय वातावरण आहे? एकतर मी इलेक्शनला लढाई समजतच नाही। ही लढाई नसते, ही ही लोकसेवा असते आणि लोक हा निर्णय घेत असतात। आपण आपला विचार लोकांपर्यंत आणि लोकांनी आपल्याला का मतं द्यावी हे आपण मांडायचं असतं आणि मायबाप जनता ही निर्णय घेते। पण तरी ही निवडणूक जरा वेगळी आहे। लोकसभेची निवडणूक वेगळी होतीच, पण त्याहीपेक्षा विधानसभेची लढाई थोडी जास्त वेगळी आहे। पहिल्यांदाच राष्ट्रवादी दोन पक्षांमध्ये विभाजित झालेली आहे। कसं बघता तुम्ही या लढाईकडे? कारण नेतृत्व तुम्हाला करायचं आहे। मी इलेक्शनला लढाई समजतच नाही। ही एक आमचे जे विचार आहेत ती आणि धोरण की राज्याची सत्ता 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 काय असते? सत्ता ही एक टूल आहे, एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्याच्यामुळे मी तरी सत्तेचा जो एक वेगळा चुकीचा अर्थ दुर्दैवाने आज काढला जातो समाजामध्ये किंवा काही वागण्यांमुळे त्याचा चुकीचा अर्थ समाजात आज होतो, हे दुर्दैवी आहे। पण सत्ता हे एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि तो बदल आम्ही करू शकतो आणि याचं कारण काय हे लोकांपर्यंत पोचवायची जबाबदारी, आमचे विचार काय आहेत, आमची धोरणं काय असतील याच्यासाठी आम्ही प्रचार आणि प्रसार करतो। ताई, 2019 पासून शरद पवार साहेबांनी एक वेगळा प्रयोग केला, तो प्रयोग यशस्वी झाला, नंतर तो हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला। अजूनही तुम्ही तीनही पक्ष एकत्रित आहात। जागा वाटप एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मला माहिती आहे की जागा वाटपामध्ये तुम्ही फारसा सहभागी होत नाहीत, पण तरीसुद्धा अशी माहिती मिळते की शिवसेनेनं 20 जागांची मागणी केलेली आहे। काँग्रेस म्हणते की आम्हाला 18 जागा पाहिजे मुंबईत। सो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी पक्ष त्यांनीही 7 जागांची मागणी केली असं कळतंय। जागा वाटप हा तुमच्यासाठी पेच असेल का? अर्थातच नाही। आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहे, त्याच्यामुळे जागा वाटप हा प्रॉब्लेम असूच शकत नाही। कारण विचार आणि राज्य आमच्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे, ही भूमिका तिन्ही पक्षांची आहे। म्हणून तर आम्ही सोयीसाठी किंवा ईडी सीबीआयमुळे एकत्र नाही आलेलो। आम्ही विचारासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या हितासाठी आमची लढाई नैतिकतेची आहे, आमची कॉम्प्रोमाइज लढाई नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही तिघही राज्याची सेवा आणि देशात काहीतरी चांगलं घडवण्यासाठी एकत्र आलो। परवाच्या दिवशी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय, केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। गेले अनेक महिने किंवा साधारण वर्ष दीड वर्ष झाले ज्या कांदा प्रश्नांवर तुम्ही अनेक वेळेला बोलत होतात, बासमती तांदूळ याचा विषय असेल, तो निर्णय झालेला आहे, त्यावर काय प्रतिक्रिया तुमची? नाही, आता इलेक्शन आलेलं आहे, त्याच्यामुळे काय काय पुढच्या 20-25 दिवसात करतील या सरकारचा भरोसा नाही। ज्या वेळीच त्यांना गरजेचं होतं, जेव्हा खरंच शेतकरी अडचणीत होता, तेव्हा त्यांना कांदा पिकवणारा शेतकरी आठवला नाही। आणि तुम्ही जर पार्लमेंटची चर्चा काढली तर त्याच्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की पियुष गोयल आणि माझा युक्तिवाद प्रचंड टोकाचा झाला होता ह्याच कांद्याच्या प्रश्नावर। सोयाबीन, कपास, सोयाबीन, दूध आणि कांद्यावरनं आमचे एवढे टोकाची म्हणजे एक वैचारिक लढाई झाली होती। आणि तेव्हा ते मोदी सरकार होतं, मोदी सरकारने कांद्याला भाव दिला नाही। आता एनडीए सरकार आले, अजूनही जेवढा द्यायला पाहिजे तेवढा दिलेला नाही। पुढे तुम्ही बघा काय होईल। पण त्यांच्या या निर्णयाचा, म्हणजे लाडकी बहीण असेल, आता केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णय यांचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल? लोकांचा माइंडसेट बदलेल जसा त्यांचा प्रयत्न चालू आहे वेगवेगळ्या योजना आणून? नाही, प्रयत्न ते करणारच ना, कारण का त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही आहे। महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ह्याच तर त्यांचा TRP आहे। त्यामुळे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हेच 3 मुद्दे असल्यामुळे त्यांना दुसरं काहीच मार्गच नाही आहे दुसरा। त्याच्यामुळे ह्या गोष्टी पुढचे 15 दिवस येतात, पण महाराष्ट्राची आणि या देशाची मायबाप जनता अतिशय हुशार आहे। ती गप्प बसते, लांबून पाहत असते आणि देशाच्या आणि राज्याच्या हिताच्याच गोष्टी करते। म्हणून ते मोदी सरकारवरनं आज एनडीए सरकार आले। ही टीका नाही आहे, ही आमच्या सगळ्यांसाठी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की अति आत्मविश्वास
हा किती घातक असतो याचं सगळ्यात सुंदर उदाहरण हे इलेक्शन आहे. ते गेले कित्येक दिवस असं बघायला मिळतं की महाविकास आघाडीच्या जेव्हाही चर्चा होतात तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री कोण होणार हे आधी घोषित करा किंवा ते सांगा असा प्रयत्न त्यांच्या वतीनं केला जातो. या प्रयत्नाकडे तुम्ही कसं बघता आणि मुळात महाराष्ट्राला अजून पहिली महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही तर तुमच्या रूपानं आम्हाला पहिली महिला मुख्यमंत्री बघायला मिळेल का? एकतर कुठल्याही आघाडीमध्ये आमच्या बाजूने तरी हे एक सशक्त लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे आणि चर्चा तर झालीच पाहिजे. योग्य अयोग्य नाही पण मन तर मोकळं केलं पाहिजे. दडपशाही नाही. दडपशाही दिल्लीमध्ये, इथे नाही होत. बरोबर. त्यामुळे ही दडपशाही आहे आणि मला असं वाटतं की महिला आणि पुरुष ह्याच्यात फार न अडकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी महाराष्ट्राची आन बान आणि शान ही राखून ठेवेल. राज्याला प्रत्येक स्कीममध्ये मग आपली असेल केंद्र सरकारची असेल त्याच्यात शेवटच्या माणसापर्यंत त्या पोचवण्याची नैतिक जबाबदारी, आपल्या राज्याचा विकास आणि दिल्लीपर्यंत न झुकणारं सरकार. आणि हे कुठल्याच राज्याचं नाही, फक्त महाराष्ट्रासाठी म्हणत नाही, कुठल्याही राज्यांनी केंद्र सरकारपर्यंत झुकू नये या मताची मी आहे. अगदी. तुम्ही सन्मान हा केलाच पाहिजे कारण का शेवटी केंद्र सरकार मोठा भाऊ आहे. मोठा भावाचा सन्मान झालाच पाहिजे. पण जर मोठा भाऊ केंद्र सरकार कुठल्याही राज्यावर अन्याय करत असेल, जसा महाराष्ट्रावर सातत्याने होतो, महाराष्ट्रात ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स येतात त्या दुसऱ्या राज्यात का जातात? GST काउन्सिल सारखा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. GST काउन्सिल लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण हे बोललंच पाहिजे कारण का ह्याच्यात राजकारण नाहीच आहे. GST काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने काय काय मुद्दे मांडले जातात. मेडिक्लेमवर 18% जो टॅक्स आला, जे तुमच्या चॅनलवर मी काल एक गोष्ट पाहिली की बन आणि त्याच्यात लागणारं बटर आणि क्रीम त्याच्यामुळे त्याचा GST कसा बदलतो, त्याच्यावर जर एक प्रश्न विचारला तर तुम्ही बघितलं आहे तामिळनाडूमध्ये केवढा गदारोळ झाला. त्याच्यामुळे आपले जे प्रश्न, मूलभूत प्रश्न आहेत, हे सगळ्यात मोठी बॉडी आज या देशामध्ये कुठली आहे तर ती GST काउन्सिल आहे. आणि त्या GST काउन्सिलमध्ये ठरतं की तुमच्या आणि माझ्या टॅक्सचे प्रश्न तिथे ठरतात. तुमच्या मुलांच्या शिक्षणावर किती टॅक्स भरणार, अगदी. तुमच्या रोजच्या दुधावर जो टेट्रापॅक दूध येतो त्याच्यावर किती टॅक्स पडणार, या पाण्याच्या बाटलीवर किती, या टेबलवर किती, आणि तुमच्या या माईकवर किती, आणि तुमच्या कॅमेरामॅनच्या कॅमेरावर किती टॅक्स पडणार. त्याच्यामुळे ह्या देशामध्ये मला विचाराल तर नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल नंतर सगळ्यात मोठी बॉडी कुठली आहे तर ती GST काउन्सिल आहे. पण तरी तुम्ही त्याच्याकडे फार लक्ष महाराष्ट्र देत नाही, आपलं दुर्दैव आहे. तुम्ही केंद्रामध्ये संसदेमध्ये अनेक वेळेला अनेक मुद्दे मांडता. तुम्ही नेहमी म्हणता की महिला खासदार असा उल्लेख करू नका, आम्ही खासदार आहोत, आम्ही लोकांचे मुद्दे मांडतो. पण तरीसुद्धा तुम्हाला केंद्रात तुम्ही रमता, संसदेतली तुमची भाषणं आम्ही नेहमी ऐकतो, पण तरीसुद्धा राज्यात महत्त्वाची जबाबदारी मिळाली तर ती तुम्हाला स्वीकारायला आवडेल का? राज्याची जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवरच आहे. जे आम्ही 31 निवडून आलेलो आहोत आमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे. मुख्यमंत्री या पदाबद्दल विचारतीये. खरं तर पद मी तुम्हाला सांगू, कोणी म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे की ज्याला काम करायचं असेल तो कुठे राहूनही काम करू शकतो, एक. आणि दुसरं, जेंडरमध्ये कधीच पद अडकू नये या मताची मी आहे. जेंडर हा विषय येतच नाही एका सर्टन जबाबदाऱ्यानंतर, कारण बघा पुरुषही मला मतदान करतात, पुरुषांचे विषय मांडते. त्यामुळे महिला खासदार असं नसतं, खासदार असतो. मुख्यमंत्री पुरुष असू दे किंवा महिला, काही फरक पडत नाही. कारण मला असं वाटतं त्याच्यात कर्तृत्व मॅटर्स, जेंडर मॅटर करत नाही. आता तुम्ही एडिटर असाल तर त्याच्यात तुम्ही महिला एडिटर म्हणून नाही मी तुमच्याकडे बघत, मी एक एडिटर म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून तुमच्याकडे बघते. त्यामुळे ह्याच्यात फार न अडकता आपल्या राज्याची सेवा म्हणून मी पुन्हा म्हणते की सत्ता काय असते, सत्ता हे एक टूल आहे, एक माध्यम आहे, फक्त सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्याची संधी. आता त्या संधीचं स्वतःसाठी सोनं करायचं का समाजासाठी, हा निर्णय प्रत्येक जो सत्तेत असतो त्यांनी घ्यायचा असतो. तर एक शेवटचा प्रश्न, सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा खूप प्रचार प्रसार केला जातोय. या योजनेचा फायदा होईल महिला वर्ग, ज्याला जास्तीत जास्त आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याला आकृष्ट करता येणार आहे राज्य सरकारला? माझं वैयक्तिक मत आहे की नाती किंवा मतं ही फक्त पैशाने नाही विकत घेता येत, या मताची मी आहे. हे त्यांना करायचं होतं तर त्यांनी 2-3 वर्ष आधी का नाही केलं? अनेक वर्ष सगळेच सत्तेमध्ये, आणि लोकसभेच्या आधी का नाही यांना सुचलं? लोकसभा झाल्यानंतरच कसं सुचलं? आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग झाला
तो शिवराज सिंगजींचं स्वतःचं नातं होतं, त्यांना मामा म्हणतात तिकडे. अगदी अगदी कारण मग महिला सुरक्षितता, महिलांचं शिक्षण या बाबतीतही त्यांनी काम केलं होतं. आता हे नी जर्क ज्याला इंग्लिश म्हणतात, की आता काहीतरी झालंय पटकन एक मलमपट्टी लावूया म्हणून काही प्रश्न सुटत नाही ना. म्हणजे आता जर मला लागलं तर पटकन पट्टी लावून तर तिथले रक्त थांबत नाही ना. याचं कारण की भ्रष्टाचार राज्यात वाढतोय, महागाई राज्यात वाढते, बेरोजगारी प्रचंड वाढते. तुमच्याच चॅनलवर मी अनेक महिला बोलताना पाहिलेलं आहे की त्या म्हणतात आम्हाला 1500 रुपये नको, अगदी 2000 रुपये देतो, पण आमच्या महिला सुरक्षित ठेवा. त्यामुळे महिला सुरक्षितता, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार खूप मोठी आव्हानं आहेत. ह्याचा मदत होईल का? अर्थातच महिलांना मदत होईल, पण मदत झालीही म्हणून काय स्वतःच्या खिशातून तर पैसे देत नाही. अगदी धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी केल्यात. गणपती बाप्पा मोरया.